कोणतेही आरटीई निकष पूर्ण न करता तब्बल 10 वर्ष शिक्षण विभागाच्या डोळ्यात माती फेकणारा युनिव्हर्सल एज्युकेशन ट्रस्टचा संस्थापक जावेद खान याने ग्रीन व्हॅली स्कूल चालवण्याचा पराक्रम केल्यानेच त्या शिक्षण संस्थेची मान्यताच रद्द करण्याची मागणी आरपीआयने प्राथमिक शिक्षण अधिकारी शबनम मुजावर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली होती। त्या अनुषंगाने आज दिनांक 29 एप्रिल रोजी आंदोलनाचा निर्णय घेतला होता। मात्र शिक्षणाधिकारी यांनी महाबळेश्वरचे गट शिक्षणाधिकारी आनंद पळशी यांना चौकशी करून तात्काळ अहवाल सादर करण्याचा आदेश दिल्याने आज रोजीचे आंदोलन तात्पुरते स्थगित केल्याचे आरपीआयने जाहीर केले आहे। मात्र शिक्षण सम्राट आणि गट शिक्षणाधिकारी हे उंदराला मांजर साक्षर राहणार असल्यास तीव्र भूमिका घ्यावी लागेल असे आरपीआयने स्पष्ट केले आहे। रिपब्लिकनचे मुखपत्र म्हणजेच रिपब्लिकन युद्धासाठी आशुतोष वाघमोडे, सातारा जिल्हा प्रतिनिधी। महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्याला म्हणजे विशेषतः पुणे शहराला जसं विद्येचं माहेरघर म्हटलं जातं त्याच पद्धतीनं सातारा जिल्ह्यातील पाचगणी हे थंड हवेचं ठिकाण, या ठिकाणालाही विद्येचं माहेरघर म्हटलं जातं। म्हणजे अगदी विद्या विनयन शोभते हे वाक्य प्रत्येक शाळेमध्ये असते। मात्र पाचगणी सारख्या ठिकाणी युनिव्हर एज्युकेशन ट्रस्टचे ग्रीन व्हॅली जे स्कूल आहे, ज्या ट्रस्टचा संस्थापक अध्यक्ष जावेद खान आहे, हा फक्त विद्या विनयन शोभते म्हणून शिक्षण संस्था चालवत नाही, तर विद्या गच्चम पैसा कमवते एवढा हेतू नजरेसमोर ठेवून विद्यार्थ्यांच्या पालकांना सऱ्यामपणे लुटण्याचा धंदा करत आहे। हा प्रकार एका बाजूला घडत असताना दुसऱ्या बाजूला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाकडे काही तक्रारी उपलब्ध झाल्या। त्या तक्रारीचं अवलोकन केलं असता थोडा विषय गंभीर असल्याचे निदर्शनास आलंय। कारण 4-5 वर्षापूर्वी सदर शाळेमध्ये पोक्सो सारखे गुन्हे दाखल झालेले आहेत। लहान मुलांची सेक्शुअल हॅरेसमेंट केलेल्याचा प्रकार घडलेला आहे अशी माहिती उपलब्ध होत आहे। सदर शाळा ही शासन मान्यता आहे का, किती टक्के मान्यता आहे, मान्यता आहे तर तिला भौतिक सुविधा काय उपलब्ध आहेत का, या सगळ्या गोष्टीची खातरजमा करणं हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं आद्य कर्तव्य असल्यामुळं आरपीआयच्या एखाद्या चुकीच्या भूमिकेमुळं किंवा गैरसमजुतीने घेतलेल्या भूमिकेमुळं एखादी शिक्षण संस्था कोलमडली गेली नाही पाहिजे, विद्यार्थ्यांचं नुकसान झालं नाही पाहिजे, ही बाजू नजरेसमोर ठेवून प्रत्यक्ष पाहणी केली असता एक गंभीर बाब लक्षात आलेली आहे। आणि त्या गंभीर बाबीचा गांभीर्याने विचार करून शिक्षणाधिकारी प्राथमिक मान्य शबनम मुजावर मॅडम, शिक्षणाधिकारी माध्यमिक मान्य धनंजय चोपडे साहेब, या दोन्ही शिक्षण अधिकाऱ्यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने 21 तारखेला पत्रव्यवहार केलेला आहे। आणि त्या पत्रव्यवहारामध्ये म्हटलेलं आहे युनिव्हर्सल एज्युकेशन ट्रस्टचे ग्रीन व्हॅली स्कूल पाचगणी याची मान्यता तात्काळ रद्द करण्यात यावी। मान्यता तात्काळ रद्द का करण्यात यावी, तर आरटीई निकषानुसार कुठल्याही भौतिक सुविधा या शाळेनं उभारलेल्या नाहीत। किमान आरटीई मान्यता देत असताना सदर शाळेचा अग्रीमेंट कुणाबरोबर जागेसंदर्भात किमान 30 ते 35 वर्ष असणं अपेक्षित आहे। मात्र पैसा कमावण्याच्या एकमेव उदात्त हेतून ही शाळा कधी पाचगणी, कधी गणेशपेठ, कधी वाई तालुक्यातल्या केंजळ ठिकाणी, कधी रुईगरला, म्हणजे अशा वेगवेगळ्या ठिकाणी ही शाळेचा नाचकुंबा चालू आहे। मात्र शिक्षण विभाग गांधारीची भूमिका आज अखेर का घेतोय हा प्रश्न आम्हाला पडल्यामुळे आम्ही शिक्षणाधिकाऱ्यांना या पत्रानं तक्रार अर्ज दिला होता आणि त्याच्यामध्ये आम्ही साधक बाधक काय प्रश्न उपस्थित केलेले आहेत। या अर्जाच्या नुसार आज 29 तारखेला शिक्षणाधिकाऱ्याच्या बाहेर आम्ही आंदोलनाची भूमिका घेऊ असं जाहीर केलं होतं। मात्र काल शिक्षणाधिकारी शबनम मुजावर मॅडमशी फोनवरनं चर्चा झाल्यानंतर आम्ही कारवाई करतो मात्र आंदोलनात्मक भूमिका घेऊ नका ही अशी शिक्षण विभागानं आम्हाला विनंती केल्यामुळं आज रोजी माननीय डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली पश्चिम महाराष्ट्र महासचिव सन्माननीय चंद्रकांतदादा कांबळे, युवकचे जिल्हाध्यक्ष माननीय विशालभाऊ कांबळे, विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष माननीय आशुतोष वाघमोडे, सातारा जिल्ह्याचे आरपीआयचे मुख्य सचिव आदरणीय सुहासजी मोरे, सातारा तालुकाध्यक्ष पैलवान अभिजित गायकवाड, महिला आघाडी सातारा जिल्हाध्यक्षा रेखाबाई सक्ते,
आणि सातारा शहर अध्यक्ष अजय उर्फ श्रवण पुनवळे आम्ही सर्वांनी येऊन शिक्षण विभागात भेट दिली, चर्चा केली आणि चर्चांती आम्हाला पत्रव्यवहार झालेला आहे शिक्षण विभागाचा आजचा. त्या पत्रव्यवहारामध्ये शिक्षण अधिकारी प्राथमिक शबनम मुजावर मॅडमनी गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती महाबळेश्वर यांना जावक क्रमांक 3230/2025 नुसार हे आज रोजी पत्र पाठवले आणि त्या पत्रामध्ये स्पष्ट म्हणतात, उपरोक्त विषयास श्री संजय गाडे जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सातारा जिल्हा यांनी वरील संदर्भीय अर्जामध्ये युनिव्हर्सल एज्युकेशन ट्रस्टचे ग्रीन व्हॅली स्कूल पाचगणी याची मान्यता रद्द करण्याबाबत नमूद केले आहे. सदर अर्जाच्या अनुषंगाने चौकशी करून त्वरित अहवाल सादर करावा. सोबत संदर्भीय अर्ज जोडलेला आहे आणि प्रत आम्हाला दिलेली आहे. वरील चौकशी अहवाल मागवलेले आहेत तरी आंदोलनापासून परावृत्त व्हावं. आता हा पत्रव्यवहार झाला म्हणजे विषय सगळा संपला का? कागदी घोडं नाचवले म्हणजे विषय संपला का? तर किमान अधिकाऱ्यांना वाटत असेल की कागदी घोडे नाचवले म्हणजे विषय संपला. मात्र खऱ्या अर्थाने विषयाला सुरुवात इथून झालेली आहे. महाबळेश्वरचा जो कोण गट शिक्षण अधिकारी आहे आनंद पळसे, हा गट शिक्षण अधिकारी गेले 2 वर्षापासून महाबळेश्वर तालुक्याचा गट शिक्षण अधिकारी म्हणून कामकाज करतो. 2 वर्षामध्ये माझ्या माहितीप्रमाणे 3 किंवा 6 महिने दप्तर तपासणी असते, शिक्षण संस्थेची चौकशी असते. मग या 2 वर्षामध्ये संबंधित गट शिक्षण अधिकाऱ्याने त्या शाळेची दप्तर तपासणी किती वेळा केली, RTE निकष पूर्ण आहेत का याची चौकशी केली का, तसा अहवाल वरिष्ठ कार्यालयास कळवला का? मग हा शिक्षण अधिकारी गट शिक्षण अधिकारी 2 वर्ष नेमका काय करत होता? आज रोजी त्या शाळेला कसलीही स्वतःची इमारत नाही, ग्राउंड नाही, भौतिक सुविधा नाही, संगणक कक्ष नाही, प्रयोगशाळा नाही, मुलींसाठी स्वच्छतागृह वेगळं, मुलांसाठी स्वच्छतागृह वेगळं, अशा कुठल्याही भौतिक सुविधा उपलब्ध नसताना त्या शाळेची RTE मान्यता प्रत्येक वर्षानुवर्षे कशी देण्यात येते? कारण याच्या पाठीमागं गट शिक्षण अधिकारी नावाचा जो भ्रष्ट अधिकारी आहे याचं त्या शाळेशी असलेले लागे बांधे. त्यामुळं वरिष्ठ कार्यालयावरती फक्त कागदोपत्री बोगस अहवाल कळवायचा आणि RTIचे पैसे लाटण्याचा उद्योग आज अखेर या ग्रीन व्हॅली स्कूलने विशेषतः जावेद खानने केलेला आहे. दुसरी बाब, धार्मिक द्वेष पसरवण्याचा फार मोठं काम हा जावेद खानची शाळा करत आहे. कारण या शाळेच्या ट्रस्टीमध्ये सगळे मुस्लिम ट्रस्टी आहेत. मग त्यांचा हेतू नेमका काय आहे? या शाळेला फंडिंग कुठलं पुरवलं जातं? परदेशातून फंडिंग येत असेल तर कुठलं दुबईमधून येतंय का, पाकिस्तानमधून येतंय का? नेमका यांचा आर्थिक सोर्स काय आहे? या सगळ्या गोष्टी तपासून बघणं गरजेचं आहे. पुढच्या भागामध्ये या गोष्टी आम्ही 100% लावून देऊ. सध्याला या शाळेची RTE मान्यता रद्द करावी आणि शाळेची कायमस्वरूपी मान्यता रद्द झाली पाहिजे, ही मागणी आम्ही शिक्षण अधिकाऱ्यांना केलेली आहे. आणि शिक्षण अधिकाऱ्यांनी गट शिक्षण अधिकाऱ्यांना तात्काळ अहवाल मागवलेला आहे. आता तात्काळ अहवाल म्हणजे सरकारी काम आणि 12 महिने थांब यातला प्रकार असतो. मात्र रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया इतके दिवस थांबणार नाही. 8 दिवसाच्या गडाला 15 दिवसात जर आम्हाला हा अहवाल उपलब्ध झाला नाही तर मात्र 14 मे हा भीम फेस्टिवल आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा हा 3रा भीम फेस्टिवल आहे जो गांधी मैदानावरती साजरा केला जातो. भीम फेस्टिवलच्या नंतर 15 मेच्या नंतर कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत कुठल्याही क्षणी तीव्र आंदोलनाची भूमिका घेतली जाईल. कारण हा जावेद खान नावाचा जो संस्थाचालक आहे ह्याचा हेतू आणि उद्देश काय आहे हे स्पष्ट होणं गरजेचं आहे. त्या शाळेमध्ये नेमकं काय शिकवलं जातं हे स्पष्ट होणं गरजेचं आहे. आणि त्या शाळेला RTE मान्यता नसताना आतापर्यंत शिक्षण विभागातले गट शिक्षण अधिकाऱ्यापासून म्हणजे केंद्र प्रमुख असेल किंवा गट शिक्षण अधिकारी असेल, शिक्षण अधिकारी असेल, विस्तार अधिकारी असेल, यांनी आतापर्यंत डोळे झाप पाण्याची भूमिका का घेतलेली आहे याची चौकशी होणं गरजेचं. त्यामुळं शिक्षण विभागाला आमचं नम्र निवेदन राहणार आहे. कुठल्याही सबबीवरती युनिव्हर्सल एज्युकेशनच्या ग्रीन व्हॅली स्कूलला पाठीशी घालण्याचा जर प्रयत्न केला, आज तागायत माहिती आहे ग्राउंड फ्लोअर पासून 4थ्या मजल्यापर्यंत 7 बोगस गुरांचे डॉक्टर यांच्यावरती नाविलाजानं कारवाई करणं भाग पडलंय. नाविलाजानं हे बोगस डॉक्टर आहेत आणि हे बोगस डॉक्टर झेडपीनं सांभाळत आहे हे RTIने सिद्ध केलेलं आहे. जवळजवळ 30 टायपिंगचे म्हणजे टायपिंग नसणारे 30 कर्मचाऱ्यांवरती पदावरची कारवाई करण्याला RTIने भाग पाडलेला आहे. आम्ही जो विषय हातामध्ये घेतो ते विषय तडीला नेतो याची खबरदारी मात्र शिक्षण विभागाने घ्यायची आणि त्या जावेद खान आणि त्याच्या शाळेची
तात्काळ मान्यता रद्द करावी, अन्यथा आम्हाला तीव्र स्वरूपाचं आंदोलन करावं लागेल. तदनंतरच्या होणाऱ्या परिणामाने नुकसानीची कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी ही शिक्षण विभागाची नाही, याची नोंद घ्यावी. जय भीम, जय भारत, जय शिवराय, जय संविधान.